नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे EMA आणि RSI चा जबरदस्त ट्रेडिंग कॉम्बिनेशन ट्रेडिंग सेटअप। तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहे त्या अगोदर तुम्हाला मी सांगतो की हे मी निफ्टीचे इथे चार्ट घेतलेला आहे इंडेक्सचा आणि 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपण हे चार्ट बघणार आहे। आता या स्ट्रॅटेजी मध्ये आपल्याला 3 इंडिकेटर वापरायचे आहे। एक तर 2 EMA चे इंडिकेटर 2 वेळा वापरायचे जे की वरती लाईन्स दिसतात तुम्हाला आणि खालचं जे ग्राफ दिसतंय ते RSI चं आहे। पण याचे काही सेटिंग्स असणार असेल तर ते तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता बघा। स्ट्रॅटेजी पण खूपच एकदम इम्पॉर्टंट असणार आहे कारण की एकदम हेल्पफुल तुम्हाला होणार आहे। 2 ते 3 कन्फर्मेशन नंतर आपण एंट्री घेणार आहे आणि या व्हिडिओ नंतर तुमचा स्वतःचा एक रिसर्च अभ्यास एनालिसिस मात्र नक्कीच करा। व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने मी बनवतोय, बाकी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला सल्ला किंवा शिफारस तुम्ही समजू नये। ट्रेडिंग करणं हे तुमची जबाबदारी स्वतःची असणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी तर 3 इंडिकेटर जर आपण ट्रेडिंग व्ह्यूच्या ॲप मध्ये जर बघितलं तिथं आपल्याला पेड वर्जन घ्यावं लागेल, त्यानंतरच आपल्याला 3 इंडिकेटर किंवा 3 पेक्षा जास्त वापरता येईल। मग मी इथं काय केलेलं आहे, अपस्टॉक या प्लॅटफॉर्म वरती मी हे चार्ट लावलेला आहे। जर तुमच्याकडे अपस्टॉक नसेल आणि तुम्हाला घ्यायचं असेल अपस्टॉक तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याचं लिंक पण आहे अपस्टॉक आणि झिरोदाचं, तर तिथून तुम्ही साइन अप करू शकताय। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी सर्वात आधी आपण कॉल आणि पुट कधी बाय करायचं ते तुम्हाला सांगतो थोडक्यात। आता मी 2 ते 3 कन्फर्मेशन सोबत। आता पहिला कन्फर्मेशन काय आपण ते जाणून घेऊया। एकदम फास्टली, व्हिडिओ खूप मोठा बनवायचा नाहीये। आपण ठरवलेलं आहे की व्हिडिओ जेवढं होईल तेवढं छोटं, ज्याच्यामुळे तुम्हाला पण बोरिंग होऊ नये। तर इथे या ठिकाणी एक दिसतंय निळ्या कलरचं लाईन आणि एक दिसतंय काळ्या कलरचं लाईन या ठिकाणी। तर हे दोन्ही लाईन जे आहेत ते EMA चा आहे। आता याच्यापैकी एक EMA जे आहे ते लेंथ 9चा सेटिंग आहे आणि दुसरं जे आहे ते 21 EMA लेंथचा सेटिंग आहे। आणि RSI हे खालचं जे बघताय तुम्ही हे 70चं लेवल आणि हे खालचं 30चं लेवल आणि मिडल जे दिसतंय तुम्हाला हे लाल कलरचं लाईन हे 50चं मिडल रेंज आहे। आता हे पण याच्यामध्ये बऱ्याच वेळेस काय होतं, कधी कधी एखाद्या स्ट्रॅटेजी मध्ये असं होतं की हे म्हटलं जे मिडल लाईन असतं तर ते तितकं इम्पॉर्टंट नसतं, पण या स्ट्रॅटेजी मध्ये हे RSI चं मिडल लाईन पण तितकंच इम्पॉर्टंट आहे। त्याच्यावर डिपेंड आहे आपण कॉल कधी घेणार आणि पुट कधी घेणार, त्यासोबतच EMA चा असणार एक जबरदस्त कन्फर्मेशन। तर का आपण या ठिकाणी बघितलं, ज्या वेळेस काळा कलरचं जे लाईन दिसतंय तुम्हाला, काळ्या कलरचं लाईन निळ्या कलरला क्रॉस करला पाहिजे खालच्या साईडला। जर खालच्या साईडला क्रॉस केलं तरी तर निश्चितच आपण काय करणार, PE-चाच विचार। तुम्हाला सर्वात आधी सांगतोय, मार्केट इथं खाली पडलेलं आहे तर तुम्हाला पुट बाईंग कधी करायचं ते सांगतोय थोडक्यात। जर काळा कलर लाईन वरून क्रॉस करून खाली आला तर ते पहिलं कन्फर्मेशन असणार आहे। आता इथं जर बघितलं तुम्ही तर इथं क्रॉस करून हे इथं पॉइंट खाली येऊन क्लोज केलेला आहे बरं का। आता इथे क्लोज झाल्यानंतर हे झालं पहिलं कन्फर्मेशन, लगेच एंट्री करायचं नाहीये। त्याच्या अगोदर आपल्याला काय बघायचं आहे, ज्या वेळेस RSI च्या हे वरचं जे 70चं लेवल आहे इकडचं, जे की ओव्हरबॉट झोन होतोय, ओव्हरबॉट झोनला ज्या वेळेस मार्केट कधी 70 पर्यंत जाते कधी 70च्या वर जाते, असं थोडंफार वर खाली अशा प्रकारचं ग्राफ असते। तर याच्यामध्ये जेव्हा समजा 70च्या वरती गेलं पुन्हा खाली आलं, एक रिटेस्ट घेऊन खाली येत असेल, 70च्या लेवलनं रिटेस्ट घेऊन खाली येत असेल आणि मिडल लाईन जे आहे 50चा त्याला जर अशा प्रकारे क्रॉस करत असेल, क्रॉस करून खाली गेलेलं असेल मिडल लाईन 50च्या खाली, तर हे पहिलं कन्फर्मेशन। आणि दुसरं कन्फर्मेशन म्हणजे काय, काळ्या कलर लाईननं निळ्या कलरला क्रॉस करून खालच्या साईडला खालच्या दिशेला आलेलं पाहिजे, हे झालं दुसरं कन्फर्मेशन बरं का। आणि ह्याच्या सोबतच आपल्याला एक रिटेस्ट बघायचं आहे। आता रिटेस्ट कसं आहे आपण हे बघू शकतो। आता इथं मार्केट इथपर्यंत आलेलं आहे, 70चं लेवल इथं आहे, 70 पर्यंत आलेलं नाही आहे, मग इथं खाली गेलेलं आहे, मग थोडं वर पुन्हा खाली आलेलं आहे, 50ला क्रॉस केला, 50ला क्रॉस केला त्यानंतरच त्याच्यावरती जर आपण बघितलं काळा कलर लाईन निळ्या कलरला क्रॉस करून खाली गेलेला आहे। मग आपण एक रिटेस्ट घेण्यापुरतं एक वाट बघू शकतोय पुन्हा एकदा, जसं की RSI एक रिटेस्ट घेण्यासाठी पुन्हा इथं वरच्या लेवलला आलं आणि त्यानंतरच खाली गेलं, मग इथं पुन्हा मार्केट खाली गेलेलं आहे।
म्हणजे इथं ओव्हरऑल जर तुम्हाला सांगायचं म्हणलं, EMA तर इथंच क्रॉस केलेला आहे, पण खाली पण क्रॉस केलेला आहे 50चं लेवल. पण आपण जर एकदम सॅटिस्फॅक्शन कन्फर्म चांगलं कम्फर्टेबल आपण एंट्री जर घ्यायचं म्हणलं ना, मार्केट खाली क्रॉस केला आणि एक रिटेस्ट घेतला. रिटेस्ट हे एक महत्वाचं पार्ट आहे ट्रेडिंगमध्ये. कुठलंही बघा तुम्ही, आता थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय. मार्केट अशा प्रकार एक समजा एक सपोर्टचं किंवा रेजिस्टन्सचं झोन आहे, एक सपोर्ट किंवा रेजिस्टन्सचा झोन आहे समजूया आपण. आता हे समजूया आपण रेजिस्टन्स आहे. मार्केट याला क्रॉस करत असं थोडंफार वरती गेलं, पुन्हा खाली आलं, या लेवल येऊन इथं रेजिस्टन्सला एक रिटेस्ट घेऊन पुन्हा वरती जातं. या लेवलवरनं आपण काय करणार, कॉलमध्ये एंट्री. आणि हे जे आर असतंय म्हणजे रेजिस्टन्स असतंय ते आपल्यासाठी नंतर सपोर्टचं काम करणार आहे. सेम अशाच प्रकारे जर ह्याला आपण समजूया हे सपोर्ट आहे आणि मार्केट वरून खाली पडतंय. खाली पडल्यानंतर ज्यावेळेस एक रिटेस्ट घेत आहे पुल बॅक, त्यानंतर खाली ज्यावेळेस जात आहे या लेवलवरनं आपण काय करणार, पुट मध्ये एंट्री. आणि हे जे सपोर्ट असतंय ते नंतर इथं रेजिस्टन्सचं काम करत आहे. सेम अशाच प्रकारे आपल्याला पण ग्राफ मध्ये ते गोष्टी बघायच्या आहेत. तर कुठं मार्केट वरती गेलं, पुन्हा खाली आलं, एक रिटेस्ट घेण्यासाठी वरती आलं, पुन्हा ज्यावेळेस खाली जात आहे ना, हा तुम्हाला जर इथं एंट्री मारायची असेल ते तुमची मर्जी आहे. जर तुम्ही सपोज करा इथं पहिल्यांदाच, आता एक मिनिट, आता पहिल्यांदाच मार्केटनं काय केलेलं आहे, इथं ब्रेक केलेलं आहे 50च्या खाली, त्याच्यावरती पण काळ्या कलरनं निळ्या कलरला क्रॉस करून खालच्या लेवलला गेलेलं आहे. तर तुम्हाला मारायचं असेल तर इथे एंट्री मारू शकताय. पण त्यानंतर ना काय होतं, तुमचं SL जे असतं, तुमची एंट्री इथं झाल्यानंतर ना SL तुमचा लास्ट स्विंग इथपर्यंत असू शकतो, कदाचित मोठा पण राहू शकतोय. मोठा का बरं म्हणतोय, कारण की तुम्ही इथं जवळपास SL लावला तर मार्केट पुन्हा एक रिटेस्ट घेण्यासाठी गेलेलं आहे. इथं बऱ्याच जणांना मार्केट काय केलं, ट्रॅप केलेलं आहे, खाली गेलं, मग बऱ्याच जणांना वाटतं पुट बाईंग करायचं लगेच. मग जो स्मार्ट ट्रेडर आहे तो काय करतो, जेव्हा कधी पण एखादं सपोर्ट किंवा रेजिस्टन्स असा ब्रेक करेल, ब्रेक केल्यानंतर एक रिटेस्ट एक पुल बॅक घेण्याचं वाट बघतो, त्यानंतर जेव्हा खाली जातो त्यावेळेसच पुट बाय करतोय. म्हणजे आपलं SL इथं राहतं सेफ मध्ये. कळालं का तुम्हाला? जर आपण एंट्रीज इथं मारलं, ह्या लेवलला बघून आपण जर एंट्री इथं मारलं या लेवलला, तर इथं जर आपण लावलं SL, तर हे बघा SL लगे उडू शकतं. त्यामुळे एक रिटेस्ट घेऊन पुल बॅक घेऊन पुन्हा डाऊन साईडला जात असेल तेव्हाच आपल्याला पुट मध्ये एंट्री करायचं आहे. कन्फर्मेशन सांगितलं. मार्केट 70च्या वरून ज्यावेळेस खाली निघायला चालू होतं, लगेच 50च्या लेवल क्रॉस केल्यावर एंट्री करायचं नाही, तिथून एक रिटेस्ट घेण्याचं वाट बघा. पुन्हा ज्यावेळेस खाली जातंय त्यावेळेस आपण एंट्री करू शकतो या लेवलवरनं. आणि इथं आपल्या वरती SL असणार आणि खाली टार्गेट बघू शकताय तुम्ही. इथपर्यंत जरी टार्गेट घेतला, आता एक ओव्हरऑल सांगितलं तुम्हाला, तुम्ही इथं एंट्री केला आता या लेवलला, दुसऱ्यांदा ज्यावेळेस क्रॉस करून खाली गेलं तिथं जर एंट्री केलात तुम्ही, तर इथून आता इथपर्यंत जरी बघितलं आपण ह्या लेवलला, त्यानंतर कसं मार्केट इथपर्यंत गेलेलं आहे बघा, इथं परत वरती गेलेलं आहे. मग जर आपण फक्त इथपर्यंत जर बघितलं आपण, आता बाजूचं लेवल किती आहे, 24,480, 24,480 ते 24,530, म्हणजे जवळपास 40-50 पॉईंटचा या ठिकाणी मुवमेंट तुम्हाला बघायला मिळतंय. 40-50 पॉईंट खूप मोठं असतं जर आपण बघितलं ह्याच्यामध्ये निफ्टीमध्ये. इथे तुमचं ज्यावेळेस दुसऱ्यांदा वरती जाऊन पुन्हा इथं खाली येतं, इथं तुमची एंट्री असणार आहे, म्हणजे या लेवलला इथं वरती SL असणार आहे. आणि इथून एंट्री ते इथपर्यंतच तुमचं टार्गेट. हे वरती गेलंय ते विषय वेगळा. जर आपण जास्त लालचमध्ये बसलो तर इथं आपला SL हिट होऊ शकतं. आणि आपण जर लास्ट स्विंग इथं जर SL लावलेला असेल तर आपलं निश्चितच SL पण हिट होणार नाहीये. पण तसं रिस्क पण घ्यावं लागतं, जबाबदारी. ते म्हणतात ना, म्हणजे रिस्की ट्रेडर जे म्हणतात ना, तशा प्रकारचं. जर आपण इथं एंट्री केलं, मार्केट जर इथपर्यंत आलं, आपलं जे इथलं SL असतं त्याला इथं आणून ठेवायचं. म्हणजे एखाद्या वेळेस मार्केट जर वरती गेला, SL हिट झालं, तर आपण पॉईंट टू पॉईंट म्हणजे विदाउट लॉस आपण फक्त ब्रोकरेज चार्जेस देऊ शकतो, तेवढ्यातच आपण बाहेर पडू शकतो. समजलं? मग ज्यावेळेस पुन्हा अजून खाली येते त्यावेळेस एकतर तुम्ही कम्फर्टेबल सॅटिस्फॅक्शन असाल तर एक्झिट करू शकताय सीधा, किंवा तुम्ही SL ला इथला SL आणून इथं प्लेस करू शकता. ह्याला SL ट्रेडिंग पण म्हणू शकतो आपण. अशा प्रकारचं SL ट्रेडिंग पण करता येतं तुम्हाला. तर हे झालं पुढचं बाईंग. आता हे कॉलचं आपण बघूया. कॉल मध्ये या ठिकाणी आपण बघितलं
मार्केटनं काय केलं, पहिल्यांदा ब्रेक केलं छोटंसं, पुन्हा खाली आलेलं आहे या ठिकाणी, पुन्हा इथं वरतून खाली आलेलं आहे, रिटेस्ट घेतलेलं आहे. मग पुन्हा ज्यावेळेस वरती जातं, आता EMA तर इथंच क्रॉस केलेलं आहे. आपण जर बघितलं इथं 50च्या वर चाललंय मार्केट आणि EMA न पण इथं क्रॉस दिलेला आहे. एक्झॅक्ट त्याच्याच खाली EMA इथं आहे आणि इथं, तर इथं जर एंट्री केला आपण तर इथपर्यंत टार्गेट येऊ शकतं. आता ही किती पॉइंट होत आहे इथं पण आपण बघूया. इथं क्रॉस झालं, आता कर्सर जिथं ठेवतो तिथं बघूया, इथंच धरूया आपण. हिरवा कॅन्डल पूर्ण क्लोज झाल्यानंतर इथून 24,526 24,526 24,530 धरूया, 24,530 ते 24,570 अशा प्रकारचं इथं पण तुम्हाला फक्त आणि फक्त एवढ्याच पॉइंट इथून एंट्री केलं तर इथपर्यंतच तुम्हाला 40 पॉइंट मिळतात. SL आपलं इथं असणार खाली. कळालं तुम्हाला? आणि इथं पण सेम सिच्युएशन झालेलं आहे. वरती गेलं, पुन्हा एक रिटेस्ट घेतलं, पुन्हा वरती जात असताना मग मार्केट इथून वरती गेलेलं आहे. जर थोडंसं क्लिअर केलं मी, आता तुम्ही बघू शकता इथं, तर इथं काय झालेलं आहे, वरती गेलं, लगेच एंट्री केलेलं नाही आहे, इथं क्रॉस ओव्हर केलेलं आहे. पण आपण जर थोडं वाट बघितलं, एक रिटेस्ट घ्यायला, पुन्हा जर वर जात असेल आणि इथं जर बघितलं आपण, तर इथून जर एंट्री केलं इथपर्यंतच 40 पॉईंटचा मुवमेंट. मी तर मगाशी इथं एंट्री म्हणलं होतं, पण एवढं जर सस्टेन केलं मार्केट थोडंसं, म्हणजे त्या ठिकाणी आपलं डेल्टा पण येऊ शकतं, बरोबर का? क्षमा करा, डेल्टा नाही, थीटा डीके पण होऊ शकतं, टाइम डीके होऊ शकतं. त्यामुळं दुसऱ्यांदा ज्यावेळेस रिटेस्ट घेऊन एंट्री मारायची असती त्यावेळेस मार्केट मुवमेंट वरच्या साईडला दिलेला आहे. आता याच्यामध्ये असं पण एक गोष्ट होतं, आता इथं पण आपण तुम्हाला हे पण सांगतो, एंट्री कधी करायची नाहीये. आता इथं बघा, एंट्री कधी करायचं नाहीये. आता इथं 50च्या वरती लेवल गेलं, मी तुम्हाला काय आणलं, 50च्या वर गेल्यानंतर ना RSI, त्यानंतर ना एक रिटेस्ट घेण्यासाठी येण्याचं वाट बघायचं म्हणलं, पण इथं रिटेस्ट घेण्यासाठी आलं आणि पूर्ण 30च्या लेवललाच येऊन डाऊनला पडलं इथं. मग आता काय करतात, काही जण डोकं लढवतात की 50च्या वर गेल्यावर आपण एंट्री मारूया, काय फरक पडत नाहीये. तर तिथं एंट्री केल्याबरोबर वरती पण आपल्याला बघायचं आहे की काळ्या कलरनं क्रॉस करून वरती गेलंय का. जर काळा कलर क्रॉस करून निळ्याला जर वरती गेला असता तर आपली एंट्री इथं झाली असती कॉल साईडला, पण इथं नाही, तसं नाही झालेलं. इथं या ठिकाणी RSI ने तुम्हाला दाखवलंय, पण वरती काळा कलरनं निळा कलरला क्रॉस केलेलं नाहीये, हे फक्त एक ट्रॅप केलं, तिथून मार्केट पुन्हा खाली आलं. म्हणून आपण एवढं लक्षात घेऊया, ज्यावेळेस तुम्ही RSI बघता त्याचं एक रिटेस्ट बघा, एक पुलबॅक बघा, पुन्हा ज्यावेळेस वरती जाते त्यावेळेस काळा कलरनं निळा कलरला क्रॉस करून वरती गेलेला पाहिजे. जसं की तुम्ही एक्झाम्पल इथं बघू शकताय, या ठिकाणी वरती गेलं, रिटेस्ट घेण्यासाठी आलं, त्याच्यावरतीच काळ्या कलरनं पण क्रॉस केलेलं आहे, मग तिथं पण रिटेस्ट घेण्यासाठी आलं, म्हणजे दोन्हीचं लेवल सेम आहे, बरोबर. मग पुन्हा वर जात असताना इथे आपली एंट्री असणार, इथपर्यंत टार्गेट, फक्त आणि फक्त तिथपर्यंत टार्गेट, बस एवढंच. म्हणजे पुल बॅकचं आपल्याला काय करायचं आहे, रिटेस्ट घेण्यासाठी एक वाट बघायचं आहे आणि तिन्ही कन्फर्मेशन पाहिजे. आता इथं पण एकदम छान उदाहरण आहे. या ठिकाणी वरती आलता मार्केट, पण 70च्या लेवलला गेलेलं नाहीये. आता मी तुम्हाला चालू मार्केटचं जवळपास जिथं जिथं चार्ट आहे जवळजवळचं तिथपर्यंत तुम्हाला एक चार्ट दाखवत आहे. कधी कधी काय होतं, 70च्या वर पण 100 पर्यंत पण जाऊ शकतं, पण जास्त तसं 100ला कधी गेलेलं नाहीये. खूपच हाय म्हणल्यासारखं ते तर 70-80ला जातंय, 90ला जातंय जास्तीत जास्त. मग ज्या वेळेस पुन्हा खाली येतं, इथं गेलेलं आहे, इथून थोडं लाईटली एक रिटेस्ट घेण्याचा प्रयत्न केला, मग ह्याच्याच खाली आपण निळा क्रॉस करून खाली गेलेला आहे. क्रॉस करून खाली गेलं, इथं जर आपण एंट्री केला पुट मध्ये, वरती SL, खाली टार्गेट खूपच मोठा गेलेला आहे. पुट बाईंगचं हे एक. आता बघा इथे काय SL ठेवण्यासारखं, पण आपण जर प्रॉपर स्ट्रॅटेजी सेटअप नुसार जर एंट्री केला तर आपला लॉस होण्याचे चान्सेस कमी असतात. 50च्या वर गेलं, रिटेस्ट घेण्यासाठी आलं, पण तसं प्रॉपर आलेलं नाहीये, एका रेंज मध्ये राहिलेलं आहे मार्केट, एका रेंज मध्ये राहिलेलं आहे. बघा इथं एकाच रेंज मध्ये. कसं पाहिजे मार्केट, एकदम सटीक पाहिजे. वरती गेला 50च्या वर, खाली आलं, पुन्हा वर जाताना या लेवल वरती जर गेलं त्यावेळेस वरच्या साईडला पण अशा प्रकारचं दिसलं आपल्याला कन्फर्मेशन, तर आपण एंट्री करू शकतो, बरोबर का. जसं की इथं आपण जर बघितलं, या ठिकाणी वरती गेलं आणि वरून खाली आलं
आणि एक छोटंसं रेटच त्यानंतर खाली जात असताना इथं एंट्री असली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. हे तर झालं 2-3 कन्फर्मेशन, 50च्या वरती किंवा 50च्या खाली, आणि काळा कलर लाईन निळ्या कलरला क्रॉस केलं पाहिजे. आता तुमची मर्जी आहे तुम्ही कुठलं कलर ठेवणार, पण तुम्हाला लक्षात पाहिजे कुठला कलर कुठल्या कलरला EMA क्रॉस केलेलं पाहिजे हे तुम्हाला लक्षात पाहिजे. म्हणून सोपं असेल, तुम्ही पण जर काळ्या कलरला काळं आणि निळ्याला निळं ठेवलं. थोडक्यात सेटिंग पण दाखवतो तुम्हाला थोड्याच वेळात, ते पण आपण बघूया. तर तेवढा सेटअपनुसार तुम्ही स्ट्रॅटेजीनुसार केला. आणि याच्यासोबतच तुम्ही जर बघितलं व्हॅल्यूम, कॉल किंवा पोर्टमध्ये एंट्री मारत असाल, व्हॅल्यूम त्यासोबत चेक करा. व्हॅल्यूम काय म्हणतं बघा. चेंज इन OI डाटा पण तुम्ही बघू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे काय, मार्केटचा ट्रेंड जर अप असेल तर अपचंच अपॉर्च्युनिटी बघायचं, कॉल साईडचं अपॉर्च्युनिटी बघायचं. आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काय, मार्केट जर समजा अप साईड असेल त्यावेळेस आपल्याला कॉल साईडचं कसं बघायचं, 50च्या वर एक रेटेस घेऊन वरती जात असताना असं झालंय का, आणि त्यानंतरच वरच्या साईडला EMA ला क्रॉस करून वरती गेलाय का काळा कलर, ह्याला म्हणतात कॉलचं परफेक्ट एंट्री पॉईंट हुडकणं. मार्केट अप साईडला असेल तर कॉलचे एंट्री हुडका, आणि मार्केट जर डाऊन साईड असेल तर पुट साईडची एंट्री हुडका. एवढं सोपं आहे. त्यासोबत व्हॅल्यूम तुम्ही जोडलात तर एकदम परफेक्ट तुम्हाला ट्रेडिंग सेटअप मिळेल. तर आता इंडिकेटर मध्ये जाऊया. EMA मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल, याच्या सेटिंग मध्ये जायचं आहे. इनपुट मध्ये इथं लेंथला मी फक्त 21 ठेवलेलं आहे, बाकी काय चेंजेस करायचं नाही. या स्टाईल मध्ये या, एकाचं प्लॉट कलर निळा ठेवा, ह्याला ओके करा. आता सेम दुसऱ्या EMA मध्ये जायचंय, प्लॉटला इथं ब्लॅक करायचं आहे, म्हणजे काळा कलर जे तुम्हाला म्हणलं मी. आणि याचं इनपुटचं जे असणार आहे लेंथ, मागच्या वेळेसचं आपण अगोदरचं बघितलं त्याचं 21 आहे आणि याचा 9 असणार आहे. बस. RSAचं काय सेटिंग करायची गरज नाही आहे. RSA ॲज इट इज जसं आहे तसं आपण ठेवू शकतो. स्टाईलमध्ये इथं जर तुम्ही बघितलं, मी फक्त चेंजेस काय केलेलं आहे, सगळं डार्क वगैरे असं प्रकारचं केलेलं आहे. इथं बघू शकता 70ला 30ला काळा कलर दिलेला आहे, असं डार्क केलेलं आहे अशा प्रकारचं, आणि लाईन मध्ये कन्वर्ट केलेलं आहे जे की डॉटेड असतात. एवढंच आहे, बाकी काही चेंजेस करायचे नाही आपल्याला. एवढंच होतं. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ह्याच्यावरती नक्कीच एकदा अभ्यास करूनच तुम्ही ट्रेडिंगला सुरुवात करावी तुमच्या जबाबदारीनं. चला भेटूया मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही नवीन असेल चॅनलला तर. आणि भेटूया असेच एका नवीन पुढच्या नवीन टॉपिक सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.